आदिवासी बांधवांना दिलेले वनपट्ट्यावर बांबूंची लागवड करणार, बांबूंपासून इथेनॉल तयार करणार. पालकमंत्री गणेश नाईक. वन विभागाने आदिवासींना आणि शेड्यूल कास्टच्या लोकांना वनपट्टे दिले होते, मात्र त्या वनपट्ट्याचं काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. आता त्याचं त्यांच्या जागांवर वन विभाग मार्फत त्यांच्या सहकार्य केलं जाईल. तिथे बांबू लावले जातील, त्या बांबूंच्या माध्यमातून किंमत मिळेल आणि एका प्रकारे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर जागेवर बांबू लागवड करण्याचा आमचा विचार आहे. बांबू हे झाड नसून त्याला गवताची संज्ञा दिली आहे. बांबूपासून इथेनॉल तयार व्हावा किंवा ब्रिकेट तयार व्हावे. कोळशाच्या ऐवजी ब्रिकेट जाळले जावे, त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात. हे बघा, एकूणच भविष्यकाळामध्ये बांबू या झाडाला फार महत्व आहे. झाड आता बांबू हे झाड नाही राहिले, बांबूला गवताची संज्ञा दिलेली. एकूण जगाच्या पाठीवर सगळ्यात गतीनं वाढणारं जर झाड असेल म्हणजे आता त्याला आपण गवत म्हणतो, त्याचं नाव आहे बांबू. आणि बांबू तोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा, एखाद्या वर्षी दुसऱ्या वर्षी तो ठेवून लगेच तोडला तर तिथे धुमारे दुसरे फुटतात. म्हणजे एकदा लावल्यानंतर पुन्हा कधी लावायची गरज नाही. आता वन विभागानं वनपट्टे दिले होते आदिवासी विभाग लोकांना किंवा अतिशय शेड्यूल कास्टच्या लोकांना सुद्धा. तर त्या लोकांना ते वनपट्टे म्हणजे काय करायचं त्यांना समजत नव्हतं. आता त्यांच्या जागांवर वन विभागामार्फत त्यांना सहकार्य दिलं जाईल. तिथे बांबू लावले जातील. बांबू ते दरवर्षी 60 फुटापर्यंत वाढणारे बांबू झाले. ते कापल्यानंतर त्याची त्यांना जे मूल्य मिळेल, किंमत मिळेल आणि एक प्रकारे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा बांबूच्या झाडांचा उपयोग होईल. महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर जागेवर बांबू लावण्याचा माझा विचार आहे. बांबू पासून ज्याला इथेनॉल म्हणजे उसापासून इथेनॉल चालू होते, बांबूपासून इथेनॉल तयार व्हावा किंवा त्याच्यापासून ब्रिकेट तयार व्हावेत आणि कोळशाच्या ऐवजी ते ब्रिकेट झाले जावेत. भविष्य काळात कोळसा जाळणं पण बंद होईल. पेट्रोल जाळणं, डिझेल जाळणं, सोलरच्या माध्यमातून निर्माण केलेल्या ऊर्जेमध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल भविष्य काळात राहतील. सोलर पॉवर, हायड्रो पॉवर, विंड पॉवर, हायड्रो ज्याला जिओ थर्मल भूगर्भामध्ये असलेल्या लावा रसाच्या त्या जसा वापर केला जाणार आहे. भविष्य काळामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये हत्ती येतात, डुकर येतात, तर उदाहरणार्थ ताडोबाच्या ठिकाणी कोर एरियामध्ये फळांची झाडं लावली जातील, परंतु त्याच्या बाहेर ज्याला सिस्टीम जी बिघडलेली आहे, वनामध्ये आता प्राणी राहत नाही, तर प्राणी गावात यायला लागले आणि म्हणून त्याला तिथे स्थिरावण्याकरता कोर एरिया, बफर एरियाच्या बाहेर 500 फुटाची बांबूची भिंत टाकली जाईल. एक वर्षी 450 फूट आतून कापले जातील, एक वर्षी बाहेरून कापले जातील. म्हणजे ते प्राणी बाहेर येणार नाहीत. आणि त्याचबरोबर बाहेरच्या जागा 50,000 रुपये वर्षाला एकरीला भाडे देऊन त्या ठिकाणी सोलरचे मोठे मोठे पार्क निर्माण करण्याची FDCM, फॉरेस्ट डेव्हलपमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र अशी कल्पना आहे. म्हणजे एकूण वन खातं सुद्धा मजबूत होईल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, जे हिंस्र प्राणी सुद्धा माणसाच्या कडे येणार नाहीत, तो संघर्ष पण त्या ठिकाणी टाळला जाईल. अशा विविध विचारातून या गोष्टी निर्माण करू.